आपल्या गुरुची लक्षणं कशी समजू शकतात आपल्याला? गुरु वाईट नक्षत्रामध्ये असेल किंवा गुरु राहूयुक्त असेल, त्याला चांडाळ योग असं म्हटलं जातं. त्यावेळी अशा लोकांना संतती सौख्यात असतो. गुरु वगैरे असं शिक्षणात अडथळे येतात. म्हणजे असं म्हणू शकतो गुरु फक्त पैसा नाही देत तर योग्य दिशा पण दाखवतो. गुरु ज्यांच्या पत्रिकेत लग्नस्थानात प्रथम स्थानात असतो, या व्यक्ती रूल करतात. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ज्योतिष भास्कर सुशील कोराड यूट्यूब चॅनलमध्ये. मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं की मंगळ आणि त्याचे परिणाम काय असतात. या एपिसोडमध्ये बघणार आहोत आपण लहानपणापासून शिकलेलो आहे की सूर्यमालेतील एक मोठा ग्रह आहे तो म्हणजे गुरु आणि त्याचे परिणाम काय होतात. आता गुरु हा ग्रह डिरेक्ट कनेक्ट होतो ज्ञान आणि भवितव्याशी. सो ह्याचे परिणाम नक्की आपल्या जीवनावर काय होतात. गुरु चांगला असेल, गुरु कसा असेल, हे पत्रिकेवर कसं कळतं आपल्याला, हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सो मला विचारायचं आहे की गुरु जर छान असेल, उत्तम असेल, तर खूप शिक्षण होतं आपलं. खूप आपण MBA, PhD या गोष्टी होतात. उच्च शिक्षण होतं. सो मग काय परिणाम होतो त्याचा गुरु जर चांगला असेल? गुरु म्हणजे पत्रिकेतलं एक असं तत्व आहे. गुरुला आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हटलेलं आहे. गुरु हे तत्व आहे. गुरु आपण ग्रह जो समजतो तो सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे आणि त्याचा खूप परिणाम पृथ्वीवर होत असतो. म्हणजे पृथ्वीवर येणारे जे उल्कापिंड असतात त्यापासून पृथ्वीचं संरक्षण करतो हे आपण वाचलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. पण पृथ्वीवर असणारं जे आकाशतत्व आहे ते आहे गुरु. म्हणून प्रत्येकाच्या शरीरात गुरु म्हणजे काय आहे तर ते बुद्धिमत्ता, विद्वत्ता किंवा तुमची एक समंजस्यपणा, तुमच्यातला एक प्रकारचा शुद्धपणा हे तुम्हाला गुरु दाखवतो. बुद्धिमत्तेसाठी बुध पण बघू शकता तुम्ही, पण गुरुला विशेष महत्त्व का आहे? कारण गुरु हे पोटेन्शियल नॉलेज आहे. गुरु हे पाठांतर केलेलं नॉलेज नाही आहे. गुरु हे उपजत असणारं नॉलेज आहे आणि त्याला एक जोड आहे सात्विकतेची, शुद्धतेची. ज्यांचा गुरु चांगला असतो ना, ही मुलं खूप मनाने, ज्याला दिलदार म्हणतात किंवा मोठ्या मनाची लोकं असतात आणि ती परोपकारी वृत्तीची असतात. अशी लोकं कधीही कोणावर अन्याय करत नाही किंवा त्यांच्यामध्ये नॅचरल अशा भावना असतात. म्हणजे जसं मी म्हणतो, तुम्ही जेव्हा पत्रिका बघता तेव्हा तुम्हाला लोकांचे स्वभाव जाणायचे असतील, ज्यांचा गुरु चांगला असतो ना, तो व्यक्ती अत्यंत निर्मळ मनाचा असतो. म्हणून त्याला गजकेसरी योग म्हणतो, जर का तो चंद्राबरोबर असेल तर. अत्यंत शुभ योग आहे. गुरु पुष्यामृत योग अतिशय शुभ योग आहे. म्हणजे गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला साधारणतः 12 महिने लागतात. म्हणून गुरु जेव्हा एक चक्र पूर्ण करतो तेव्हा आपण ज्याला आपण म्हणतो की कुंभमेळा भरतो, बरं का. एक मोठं पर्व, एक मोठं तप असतं ते. म्हणून गुरुला अतिशय पत्रिकेतील जास्त महत्त्व आहे. गुरुला बुद्धिमत्ता तर बघायचंच आहे, पण उच्च शिक्षणासाठी सुद्धा बघायचं आहे. पण सगळ्यात म्हणजे सात्विकता आणि तेज यासाठी आपण गुरुचा अभ्यास करतो. ओके. म्हणजे एखाद्या ह्याच्या कुंडलीत जर आपल्याला बघायचं असेल, तर चांगल्या गुरुची लक्षणं कशी समजू शकतात आपल्याला? पत्रिकेमधील गुरु जो आहे, हा जेव्हा कुंडलीत आपण बघतो, त्यावेळी आपण खास करून हे बघायचं की गुरुची नक्षत्र कुठली आहेत. जर का गुरु वाईट नक्षत्रामध्ये असेल किंवा गुरु राहूयुक्त असेल, ज्याला चांडाळ योग असं म्हटलेलं आहे, त्यावेळी अशा लोकांना संतती सौख्यात त्रास होतो. अशा लोकांना बुद्धिमत्ता, विद्वत्ता किंवा उच्च शिक्षण घेण्यात त्रास होतो. गुरु वक्री असेल तर शिक्षणात अडथळे येतात. गुरु जर चांगला नसेल तर व्यक्तींना पोटाचे तीव्र विकार, महिलांना गर्भाशयाचे विकार होतात. गुरु हा जर जेव्हा चांगला असतो तेव्हा अशा व्यक्ती सात्विक गुणधर्माच्या, संत संगती त्यांना असते, परोपकारी आणि त्यांच्याबरोबर त्यांना लोकांना मदत करायची आणि उदारमतवादी असतात. यांना स्वार्थ माहिती नसतो. हा चांगला गुरु आहे. म्हणून म्हणजे आपण म्हणतो ना, गुरुच्या ज्या राशी आहेत त्यामध्ये एक अग्नितत्वाची आहे, ज्याला आपण म्हणतो धनु, आणि एक आहे जलतत्वाची, ज्याला आपण म्हणतो मीन राशी. यांना 2 भिन्न तत्वाच्या राशी कशा आल्या? याचं कारण असं आहे की गुरु जेवढा ताकदवान आहे, बलवान आहे, तेवढाच गुरु सौम्य आणि अतिशय परोपकारी पण आहे. म्हणून धनुराशीमधली जी नक्षत्र आहेत त्यातल्या त्यात जर का मूळ नक्षत्र असेल गुरुचं, तर अशा व्यक्ती अत्यंत कर्तव्य, कर्मकठोर, बुद्धिमान अत्यंत, पण त्यांना संसार सुख किंवा आपल्या परिवाराचं सुख मिळवताना फार त्रास होतो. आणि हाच जर का गुरु रेवती नक्षत्रात असेल, म्हणजे ज्याला मीन राशी म्हणतो, तर असा व्यक्ती अत्यंत संत संगती, मोक्ष मिळवणारा आणि सगळ्या जनांचं भलं करणारा, लोकांना मार्गदर्शन करणारा एक उत्तम गुरु म्हणून पुढे येतो. हे गुरुचं महत्त्व आहे. आलं लक्षात? म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात, की गुरु जर वक्री असेल, तर शिक्षणात अडथळे येतात. म्हणजे खूप वेळा आपण बघतो, की काही-काही लोकं गव्हर्नमेंट एक्झाम्सचे प्रिपरेशन करत असतात, जसं की MPSC, UPSC किंवा CA, CS.
तर त्यांच्या ह्याच्यात जर गुरु वक्री असेल तर 1-2 मार्कांनी पण त्यांचं पेपर येऊ बरोबर, शकतो. अगदी बरोबर. म्हणूनच जी मुलं माझ्याकडे स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी विचारायला येतात, पत्रिकेत पहिल्यांदा काय चेक करायचं? बुध आणि गुरु. ज्यांच्या पत्रिकेत हे दोन्ही चांगले असतात आणि वरच्या बाजूला असतात पत्रिकेच्या, उदित गोलार्धात असतात, ही लोकं नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. हे 2 ग्रह चांगले असतील तर. पण जर का गुरु राहू युक्त असेल, तर शिक्षण होऊ शकेल, पण शिक्षणाचा कमर्शियल उपयोग करतो तो, पैसा कमावण्यासाठी. हा गुरु राहू हा योग आहे. शिक्षणात अडथळे येतात आणि मग साईड लाईन चूज करतो. म्हणजे मग आपण म्हणतो की नाही ॲडमिशन मिळवण्यासाठी काय म्हणतात ते डोनेशन वगैरे देऊन पास झालेला मुलगा आहे. असं हे गुरु राहू हे समीकरण आहे. आलं लक्षात? म्हणजे गुरु त्यासाठी शुद्ध हवा. म्हणजे असं म्हणू शकतो गुरु फक्त पैसा नाही देत तर योग्य दिशा पण दाखवतो. निश्चितच गुरु ज्यांच्या पत्रिकेत लग्नस्थानात प्रथम स्थानात असतो, या व्यक्ती रूल करतात. सर्व जगावर लीड करू शकतात. असा चांगला गुरु जर का लग्नी असेल. प्रथम स्थानात असेल तर असं पण म्हणू शकतो कमी वयात खूप जास्ती लीड केलंय असं पण. ते पण आहे, पण सात्विक गुणधर्म पण असतात आणि अशा लोक शाईन होतात. कमी वयात म्हणजे जन्मतः त्यांच्यामध्ये तशी बुद्धिमत्ता आणि हे असतं. म्हणून पत्रिकेमध्ये आपण गुरु पाहायचा कुठे आहे. ते पाहिल्याने आपल्याला कळतं की याचं भविष्य काय आहे. फक्त एक ग्रह आपल्याला सांगू शकतो. असं पण म्हणतात की स्त्रियांच्या कुंडलीत नेहमी म्हणजे खूप वेळा की विवाह जुळवताना गुरु बघितला जातो. त्यानुसार कळतं की पार्टनर कसा असेल. हे पण आहे. पत्रिकेतील स्त्रियांच्या खास करून गुरु कशासाठी बघतात, तर तो गर्भाशय किंवा संतती योग दाखवतो. म्हणून पंचमस्थान आणि संतती योगासाठी गुरुचा अभ्यास केला जातो. म्हणजे आता लग्न करतोय म्हटल्यावरती पुढचा जो विचार असतो त्यासाठी गुरु पाहणं गरजेचंच असतं. म्हणून तो पाहिला जातो आणि त्याचबरोबर सप्तम स्थानातला गुरु, पंचम स्थानातला गुरु ह्या किंवा लग्नस्थानातला गुरु स्त्रियांचं व्यक्तिमत्व पण दाखवू शकतो. म्हणजे गुरु जर चांगला असेल तर नशिबाची साथ पण मिळते हो, असं पण. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. सो आपल्याला भरपूर साऱ्या गुरु रिलेटेड प्रश्नांची उत्तरं ह्या एपिसोडमध्ये मिळाली आहेत. असेच जर तुमचे अनेक काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सरांना मेसेज करू शकता तुम्ही. सर नक्कीच तुमच्या या प्रश्नांची उत्तरं देतील. थँक्यू. शाबास.